सन्माननीय उपस्थित आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण एका महान स्त्रीच्या जीवनावर बोलणार आहोत, जिने आपल्या पराक्रमाने, न्यायप्रियतेने आणि आदर्श नेतृत्वाने इतिहास घडवला। त्या म्हणजे माळवा साम्राज्याच्या राणी अहिल्याबाई होळकर। अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चौंडी या गावी झाला। त्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या असल्या तरी त्यांची दूरदृष्टी आणि कर्तृत्व विलक्षण होते। मल्हारराव होळकर यांनी त्यांच्या गुणांची ओळख करून त्यांचा विवाह आपल्या मुलाशी खंडेराव होळकर यांच्या सोबत लावला। सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन त्या एका वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामिनी बनल्या। त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली, दुःखाला त्यांना सामोरे जावे लागले, पण न डगमगता त्यांनी प्रजेची सेवा हे व्रत अंगीकारले। अहिल्याबाई शूर लढवय्या, चांगल्या रणनीती तज्ञ आणि न्यायवृत्तीच्या होत्या। अन्यायाची त्यांना चीड होती। त्यांनी धर्माचरण आणि राज्यकारणाची सुयोग्य सांगड घातली। तसेच त्या केवळ राजमाता न राहता लोकमाता ठरल्या। अहिल्याबाई मनाच्या मायाळू, मात्र कर्तव्य कठोर आणि करारी होत्या। अहिल्याबाईंनी अनेक मंदिरे, विहिरी, धरणे आणि धर्मशाळा बांधल्या। काशी, गया, सोमनाथ, प्रयाग, रामेश्वर अशा तीर्थस्थळांचे त्यांनी पुनरुज्जीवन केले। त्या काळात इंदूर हे व्यापाराचे आणि संस्कृतीचे प्रमुख केंद्र बनले। अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रिय आणि आदर्श नेतृत्वामुळे त्या राजमाता म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांच्याबद्दल असे उद्गार उच्चारले जातात। राणी असंख्य झाल्या या जगात, पण पुण्यश्लोक कोणीही नाही। राणी असंख्य झाल्या या जगात, पण पुण्यश्लोक कोणीही नाही। गर्व जिचा आहे या मराठी हृदयाला, गर्व जिचा आहे या मराठी हृदयाला, एकच ती महाराणी अहिल्यादेवी हो झाली, एकच ती महाराणी अहिल्यादेवी हो झाली। 1754 मध्ये पती खंडेराव होळकर यांच्या निधनानंतर अहिल्याबाईंनी परिस्थितीला धीराने तोंड दिले। 1767 मध्ये मल्हारराव होळकर यांनी त्यांच्या माळवा साम्राज्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि उत्कृष्ट प्रशासन केले। त्या कुशल शासक होत्या। त्यांचे प्रशासन आणि लोककल्याणाची दृष्टी आजही आदर्श मानली जाते। अशा या महान वीरांगनेचे जीवन आपल्याला शिकवते की त्याग, परिश्रम आणि न्यायप्रियता या गुणांनी इतिहास घडवू शकतो। आज आपण सर्वांनी अहिल्याबाईंच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी आणि समाजसेवा, शिक्षण व न्यायप्रियतेच्या मार्गावर चालावे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल। अशा या अद्वितीय स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा करून मी माझे भाषण समाप्त करतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र।